नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. एसटीच्या जागेवर उभारलं जाणार स्क्रॅपिंग सेंटर, शाळांचे वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याची केळकर यांची मागणी आणि प्रवाशांकरता प्रादेशिक परिवहन विभागानं घेतला महत्त्वाचा निर्णय. जुनी वाहनं शास्त्रोक्त पद्धतीनं स्क्रॅप करून त्याचे सुट्टे भाग पुनश्च वापरात येणार नाहीत अशा पद्धतीनं त्यांची विल्हेवाट लावणारं सर्वात मोठं स्क्रॅपिंग सेंटर एसटी महामंडळ सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर उभारणार असून त्याद्वारे उत्पन्नाचा वेगळा आणि शाश्वत स्रोत भविष्यात एसटीला निर्माण होईल असं प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते 27 जून रोजी या संदर्भात बोलवलेल्या एसटी महामंडळाच्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्यासह सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते. केंद्र शासनाद्वारे सन 2021 मध्ये रजिस्टर व्हेकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी नावानं 15 वर्षापेक्षा जुनी वाहनं शास्त्रोक्त पद्धतीनं स्क्रॅप करून त्यांच्या सुट्ट्या भागाचा पुनर्वापर होणार नाही अशा पद्धतीनं त्यांची विल्हेवाट लावण्यात यावी यासाठी नवं धोरण बनवण्यात आलं. सदर धोरण महाराष्ट्र शासनानं 2023 मध्ये स्वीकारलं असून ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स या अटी शर्तींनुसार स्क्रॅपिंग केंद्राला मान्यता देण्याचं निश्चित केलंय. त्यानुसार एसटी महामंडळाला देखील राज्यात 3 ठिकाणी अशा प्रकारचं स्क्रॅपिंग सेंटर उभारण्याची परवानगी मिळाली असून त्यापैकी पहिलं आणि राज्यातील सर्वात मोठं स्क्रॅपिंग सेंटर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथे असलेल्या एसटी महामंडळाच्या 100 एकर जागेवर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून उभारलं जाणार आहे. ठाण्यात 81 शाळा अनधिकृत असून त्यापैकी एकट्या दिव्यात 65 शाळा आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या या शाळांच्या चालकांवर FIR दाखल करूनही या शाळा अद्याप सुरू आहेत. या शाळांना पाठीशी घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत असा प्रश्न करत संस्थाचालक आणि सरकारी यंत्रणेच्या संगनमतामुळेच या शाळा सुरू असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. यावेळेला त्यांनी या शाळांचं वीज आणि पाणी खंडित करण्याची मागणी देखील केली आहे. ठाण्यात विशेषतः मुंब्रा आणि दिवा परिसरात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत शाळांचा प्रश्न आवासून उभा राहिलाय. या शाळांवर ठोस कारवाई होत नसल्यानं या शाळांचं शेपूट वाढतच चाललंय. त्यामुळे सर्वसामान्य पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होत असून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलंय. शहरातील 81 पैकी 65 अनधिकृत शाळा दिवा परिसरात सुरू असल्याचा दावा अधिकृत शाळा संघटनेकडून केला जातोय. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिक्षण अधिकाऱ्यांनी अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं समायोजन अधिकृत शाळांमध्ये करण्यात यावं अशा सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. या सर्व शाळांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळत असल्यानं या शाळा सुरू असून हे सर्व सरकारी यंत्रणांच्या संगनमतानं सुरू असल्याचा आरोप केळकर यांनी केलाय. शिक्षण विभागाच्या वतीनं अनधिकृत शाळांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र गुन्हे दाखल होऊनही एकाही संस्थाचालकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अधिकृत शाळांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात आमदार केळकर यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळेला केळकर यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्याशी चर्चा करून कठोर कारवाईची मागणी केली. तर डोंबरे यांनी कारवाईबाबतचा आढावा घेणार असल्याची माहिती केळकर यांना दिली आहे. आणि या विषयावर गेली 3-4 वर्ष विधिमंडळातही आम्ही मांडत आलो आहे आणि विधिमंडळाच्या बाहेरही याच्या संबंधी ठोस अशा प्रकारचा तोडगा काढायला प्रयत्न केला आहे. अनेक गोष्टी संगनमताने चालत आहेत. मग ते शिक्षण विभाग देखील आवश्यक ते करत नाही. त्या ठिकाणी जे वीज खातं आहे किंवा पाणी खातं आहे किंवा पोलीस खातं आहे. आता 81 शाळा आहेत मुंब्र्यामध्ये, दिव्यामध्ये त्याच्यातल्या 65 शाळा आहेत आणि याच्यावर सगळ्यांवर FIR केलेला आहे शिक्षण विभागाने. पण त्याचं पुढे काय झालं? त्यामुळे मी माननीय पोलीस आयुक्तांच्या बरोबर देखील या विषयात आज चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की 2 दिवसाच्या आतमध्ये मी ह्याची रिव्ह्यू मीटिंग घेईन आणि या FIRच्या संबंधी काय झालं ते देखील त्यांच्याकडनं फीडबॅक घेईन आणि पुढची कारवाई करू. पण याच्या संबंधी हे पालकांचंही नुकसान आहे, विद्यार्थ्यांचंही नुकसान आहे अनधिकृत शाळा म्हणजे, आणि त्याच्यामुळे कठोर अशा प्रकारची कारवाई. मग त्या शाळा तुम्ही सील करा, पाणी आणि वीज तोडा, इथपर्यंतची कारवाई जी आहे ती करणं गरजेचं आहे. आणि मध्ये जे झारीतले शुक्राचार्य आहेत त्यांचा बंदोबस्त करणं देखील महत्त्वाचं आहे. या शाळा कमी होण्यापेक्षा वाढत आहेत. या पूर्णपणे बंद होण्याच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये ठोस पावलं घेतली जातील.
ठाणे जिल्ह्यातील रिक्षा प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. निश्चित दरांपेक्षा जास्त भाडं आकारणाऱ्या रिक्षा चालकांवर आता कारवाई होणार आहे. या संदर्भातील तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागानं महत्त्वाचं पाऊल उचलले. रिक्षा प्रवाशांना त्यांच्या तक्रारी थेट नोंदवता याव्यात यासाठी परिवहन विभागानं एक विशेष व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला आहे. अलीकडेच ठाण्यातील CNGवर चालणाऱ्या रिक्षांसाठी 1.5 किलोमीटर अंतरासाठी किमान 26 रुपये भाडेवाढ मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयानंतर ठाणे परिवहन विभागानं विविध शेअर रिक्षा मार्गांवरील नवे भाडेदर निश्चित केलेत. मात्र काही रिक्षा चालक या निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त भाडे आकारत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात आल्या होत्या. या तक्रारींचं प्रमाण वाढल्यानंतर त्यावर उपाय म्हणून प्रादेशिक परिवहन विभागानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रादेशिक परिवहन विभागानं रिक्षा चालकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांना दिलासा देण्यासाठी थेट तक्रार दाखल करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी 9423448824 हा व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. रिक्षा चालकांकडून जास्त भाडे आकारणं, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणं, भाडं नाकारणं किंवा उद्धट वर्तन करणं यासारख्या नियमांचं उल्लंघन झाल्यास प्रवासी या क्रमांकावर तात्काळ तक्रार करू शकतात. मराठी भाषा सक्तीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी येत्या 5 जुलैला मोर्चाची हाक दिली आहे. याला उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय. असं असताना ठाण्यात शरद पवार गटानं देखील या मोर्चाला पाठिंबा दिल्याचे फलक झळकवलेत. या फलकावर मराठी अस्मिता जागृत करूया, ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चेत सामील होऊया, ठाकरेंचा मोर्चा, राष्ट्रवादीचा पाठिंबा असा उल्लेख करण्यात आलाय. शरद पवार गटाचे पदाधिकारी प्रकाश पाटील यांच्या वतीनं कळव्यातील विविध भागात लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला राज ठाकरे यांनी विरोध दर्शवलाय. त्या अनुषंगानं त्यांनी येत्या 5 जुलै रोजी मुंबईला गिरगाव चौपाटी इथून एका मोर्चाचं आयोजन केलंय. या मोर्चाला उद्धव सेनेनं सुद्धा आपला पाठिंबा दर्शवलाय. दोन्ही ठाकरे बंधू मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला शरद पवार गटानं देखील पाठिंबा दिलाय. तसंच त्यांना पक्ष देखील या मोर्चात सामील होणार आहे. त्यानंतर ठाण्यामध्ये शनिवारी सकाळीच त्यानिमित्तानं बॅनरबाजी पाहायला मिळाली. शरद पवार गटाचे ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या वतीनं ठाण्यातील कळवा नाका, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, स्टेशन रोड इत्यादी परिसरात बॅनर लावण्यात आलेत. या बॅनरवर राज ठाकरे, उद्धव ठाकरेसह शरद पवारांचे छायाचित्र आहे. या बॅनरवर चला मुंबई, मराठी अस्मिता जागृत करूया, ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चेमध्ये सामील होऊया, मराठी भाषेच्या अभिमानासाठी ठाकरेंचा मोर्चा, राष्ट्रवादीचा पाठिंबा, शरद पवार साहेबांच्या विचारांचा मान, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी मैदानात, एक श्वास मराठीचा ध्यास, मराठीसाठी आम्ही फक्त एकत्र आलोय, आता आवाज उठवायचा असा देखील मजकूर लिहिला आहे. ठाणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं कारवाई करत 2 गावठी पिस्तुलं आणि 1 जिवंत काडतूस जप्त केले. गुन्हे शाखेच्या पथकानं 25 जून रोजी रात्री 8:45 वाजण्याच्या सुमारास कळवा परिसरातून या शस्त्रांची विक्री करणाऱ्या इसमास सापळा रचून अटक केली. संपूर्ण कारवाई नेपाळवाडीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तरळे आणि त्यांच्या टीमनं केली आहे. त्यांनी गुप्त माहितीच्या आधारे मोहने रोड, बैनपाडा येथे सापळा रचून रोशन किराणा स्टोअर्सजवळून बाळू बाबूसाहेब वक्सवंग या तरुणाला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून 2 गावठी बनावटीची पिस्तुलं आणि 1 जिवंत काडतूस असा सुमारे 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या प्रकरणी खडकपाला पोलीस ठाण्यामध्ये कलम 25(4) महाराष्ट्र शस्त्र कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. आरोपीचा आणखीन एक साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे. कारवाईसाठी पोलीस आयुक्त आयुष दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक बेर्डे यांचं मार्गदर्शन लाभलंय. कारवाईत PSI सुनील तारळे, पोलीस अंमलदार संजय गोरे, सुभाष पाडघण, संदीप गावडे, संजय नाईक, अभिषेक ठाकूर यांचा सहभाग होता. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. STच्या जागेवर उभारलं जाणार स्क्रॅपिंग सेंटर, शाळांचे वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याची केळकर यांची मागणी आणि प्रवाशांकरता प्रादेशिक परिवहन विभागानं घेतला महत्त्वाचा निर्णय.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.